नमस्कार. आज आपण एका अत्यंत प्राचीन, खूप सुनियोजित पण तरीही थोड्याशा गूढ अशा भारतीय नागरी संस्कृतीबद्दल बोलणार आहोत. म्हणजे हडप्पा संस्कृती, जिला सिंधू संस्कृती असंही म्हणतात. हो, अगदी. साधारणपणे इसवी सन पूर्व 2500 ते 1700, म्हणजे किती जुनी. खरंय, खूप प्राचीन. तर आपल्याकडे जी माहिती आहे, जे स्रोत आहेत, त्यातून आपण या संस्कृतीचे महत्वाचे पैलू समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. आणि याला हडप्पा नाव मिळालं कारण 1921 मध्ये तिथेच पहिलं उत्खनन झालं. तिथूनच या सगळ्या शोधाला सुरुवात झाली. बरोबर. पण फक्त हडप्पा नाही, मोहेंजोदरो, तिथली ती अप्रतिम ड्रेनेज सिस्टीम आठवतीये. हो आणि ते महास्नानगृह, हो, ग्रेट बाथ. लोथल पण होतं, जे एक बंदर होतं व्यापारासाठी. आणि काळीबंगा, जिथे शेतीचे पुरावे मिळालेत. धोलावीराचं जलव्यवस्थापन पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे ही अनेक शहरं मिळून एक मोठी संस्कृती होती. पण मला सगळ्यात जास्त प्रभावी वाटते ती त्यांची नगर रचना. काय सांगाल त्याबद्दल? त्यांची नगर रचना म्हणजे खरंच थक्क करणारी आहे. एकदम विचारपूर्वक केलेली. कशी? रस्ते बघा, सरळ, रुंद आणि एकमेकांना काटकोनात छेदणारे. अरे वा, म्हणजे ग्रिड पॅटर्न. अगदी. जणू काही आजच्या शहरांसारखं नियोजन. घरं पक्क्या भाजलेल्या विटांची, काही घरं तर दुमजली पण होती. आणि घरात अंगण, पाण्याची सोय. हो. आणि विशेष म्हणजे सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त गटारं. प्रत्येक घरातून मुख्य गटार योजनेला जोडलेली. भूमिगत गटार योजना, म्हणजे हजारो वर्षांपूर्वी. हो. आणि ती झाकलेली होती. स्वच्छता किती महत्वाची मानली जात असेल बघा. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4500 वर्षांपूर्वी एवढी प्रगत शुद्धता आणि पाणी पुरवठा व्यवस्था. मोहेंजोदरोमधलं ते महास्नानगृह याचंच एक उदाहरण म्हणता येईल का? नक्कीच. त्याचं बांधकाम, त्यात पाणी आणण्याची आणि बाहेर काढण्याची सोय, हे सगळं खूप प्रगत होतं. ते फक्त धार्मिक कार्यासाठी होतं की सार्वजनिक वापरासाठी यावर एकमत नाही, पण ते प्रभावी होतंच. हे खूप रंजक आहे. बरं, त्यांच्या हस्तकला आणि उद्योगधंद्यांबद्दल काय? त्यांना लोखंड माहीत नव्हतं, पण तांबे आणि कांस्य म्हणजे ब्रॉन्झ याचा वापर ते खूप कुशलतेने करायचे. हो, ती नर्तिकेची मूर्ती किंवा तो पुजारी राजा. अगदी. किती सुंदर कलाकुसर. मातीची खेळणी पण बनवायचे लहान मुलांसाठी. शंखाचे दागिने होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुद्रा, म्हणजे सील्स. हो, त्या सील्स लहानशा, पण त्यावर प्राण्यांची चित्र आणि ती लिपी. बरोबर. ती लिपी अजून आपल्याला वाचता आलेली नाहीये. या मुद्रा बहुतेक व्यापारासाठी वापरल्या जात असाव्यात. व्यापार म्हणजे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पण? हो. मेसोपोटेमिया म्हणजे आजचा इराक, इजिप्त, ओमान या भागांची त्यांचे व्यापारी संबंध होते याचे पुरावे मिळाले आहेत. आणि लोथल हे बंदर होतंच. हो. तिथे तर जहाजांसाठी कृत्रिम गोदी म्हणजे डॉकयार्ड पण सापडलंय. हे त्यांच्या सागरी व्यापाराचं मोठं प्रतीक आहे. म्हणजे व्यापार हा अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग होता. पण मग शेती? इतक्या मोठ्या लोकसंख्येला अन्न कसं पुरवत असतील? शेती हा मुख्य आधार होता. गहू, जव, कापूस, ज्याचा जगातला सगळ्यात जुना पुरावा इथे सापडतो असं म्हणतात. अच्छा, कापूस पण? हो. आणि वाटाणा, तीळ, डाळी अशी बरीच पिकं घ्यायचे. काही ठिकाणी सिंचनासाठी कालव्यांचा वापर केल्याचेही पुरावे आहेत. आणि प्राणी? बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या हे पाळायचे. म्हणजे शेती आणि पशुपालन दोन्ही महत्वाचं होतं त्यांच्यासाठी. आता त्यांच्या धार्मिक श्रद्धांबद्दल काय माहिती आहे? मातृदेवतेच्या मूर्ती बऱ्याच सापडल्या आहेत. सुपीकतेचं प्रतीक मानलं जातं तिला. आणि तो पशुपती, ज्या सीलवर आहे. हो, पशुपतीची मुद्रा. काही लोक त्याला शिवाचं आदिम रूप मानतात, प्राण्यांनी वेढलेला योगी. पण एक गोष्ट आहे, मोठी मंदिरं किंवा यज्ञवेदी असं काही फारसं सापडत नाही, बरोबर? जसं इजिप्त किंवा मेसोपोटेमियात मिळतं. बरोबर. हे एक वैशिष्ट्य आहे या संस्कृतीचं. कदाचित त्यांची धार्मिकता अधिक वैयक्तिक किंवा सामुदायिक पातळीवरची असेल. मोठ्या सार्वजनिक प्रार्थनास्थळांपेक्षा निसर्गपूजा, झाडं, प्राणी यांना जास्त महत्त्व असावं. आणि मृत्यूनंतर? दफन आणि अग्निसंस्कार दोन्ही पद्धती होत्या असं दिसतं. सापडलेल्या अवशेषांवरून तरी तसं वाटतं. बरं. आणि मग एवढी प्रगत संस्कृती, तिचा ऱ्हास कसा झाला? इतकी शहरं ओस का पडली? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यावर एकमत नाहीये. म्हणजे अनेक कारणं सांगितली जातात? हो. काही जण म्हणतात नद्यांनी मार्ग बदलले. विशेषतः सरस्वती नदी कोरडी पडली असेल. हवामान बदल, पूर किंवा दुष्काळ. ती पण शक्यता आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाला असेल किंवा काही इतिहासकारांच्या मते बाहेरून आक्रमणं झाली असतील.
जसं की आर्यांचं आगमन. म्हणजे कदाचित एकाच कारणाने नाही तर अनेक गोष्टी एकत्र आल्या असतील. असू शकतं, हळूहळू ही शहरं ओस पडली असावीत. तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? काय शिकायला मिळतो आपल्याला यातून? एक गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन भारतात एक अत्यंत प्रगत, शिस्तबद्ध आणि काय म्हणतात त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली नागरी संस्कृती नांदत होती. त्यांचं शहर नियोजन, त्यांची स्वच्छतेची कल्पना आजही आपल्याला शिकण्यासारखं आहे. आणि हे सगळं कांस्य युगात, लोखंडाचा वापर सुरू व्हायच्या आधी. अगदी ही एक कांस्ययुगीन संस्कृती होती. थोडक्यात सांगायचे तर हडप्पा संस्कृतीनं आपल्याला उत्कृष्ट नगर नियोजन कसं असावं, कला आणि व्यापार किती विकसित असू शकतो याची एक झलक दिली. हो, तिचा शेवट जरी गूढ असला तरी तिचा वारसा खूप महत्वाचा आहे. आणि सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे त्यांची लिपी, जी अजूनही कोणाला वाचता आलेली नाहीये. बरोबर, ते कोडं आहे अजूनही. श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार करा, जर उद्या आपण ती हडप्पन लिपी वाचायला शिकलो तर काय काय उलगडेल? त्यांच्या रोजच्या जगण्याबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या श्रद्धेबद्दल, किंवा त्यांच्या नाशाचं खरं कारण. कोणती नवी माहिती समोर येईल? खरंच, कोण जाणे त्यात काय दडलंय. हे खूप रोमांचक स्वप्न आहे, नाही का?